जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अन्न वाटणारा एक तरुण अचानक गायब होतो. त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाते, मोबाईल हातातनं काढून घेतला जातो आणि अज्ञात ठिकाणी नेऊन त्याची चौकशी केली जाते, असा दावा तो व्यक्ती करतो. पण प्रश्न असा आहे की आंदोलनात सहभागी झालेल्यांना मदत करणं हा गुन्हा आहे का? आणि जर हे आरोप खरे असतील तर कायद्याची प्रक्रिया पाळली गेली आहे का? चला संपूर्ण प्रकरण समजून घेऊयात. नमस्कार, मी शनाया. दिल्लीतील जंतर मंतरवर 20 जून पासून कॉक्रोच जनता पार्टी अर्थात सीजीपीचं आंदोलन सुरू होतं. शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरव्यवहारांविरोधात हजारो विद्यार्थी, पालक आणि सामाजिक कार्यकर्ते तिथे आंदोलन करत होते. या आंदोलनात जुनेद पहिल्या दिवसापासून होता, पण तो भाषण करणारा नेता नव्हता. तो आंदोलनासाठी निधी गोळा करणारा माणूसही नव्हता. तो फक्त आंदोलकांसाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्था करणारा एक स्वयंसेवक होता. सकाळपासून रात्रीपर्यंत तो जेवण पोहोचवणं, पाणी वाटप करणं आणि गरजू विद्यार्थ्यांची मदत करणं हे काम करत होता. मात्र 25 जुलैला जेव्हा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला, तेव्हा आंदोलनाच्या ठिकाणी सर्वजण आनंद साजरा करत होते. पण एक व्यक्ती तिथं नव्हती आणि ती म्हणजे जुनैद. कारण त्याचा असा दावा आहे की त्याआधीच त्याला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. जुनैद सांगतो की 24 जुलैच्या रात्री जंतर मंतरवर असताना त्याला एका कुत्र्याने चावा घेतला. त्यामुळे तो उपचारासाठी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात गेला. उपचार करून परत येत असतानाच त्याच्या ऑटोसमोर एक पांढरी स्कॉर्पिओ येऊन थांबली. त्यातून काही लोक उतरले आणि त्यांनी स्वतःची ओळख ही दिल्ली पोलीस म्हणून करून दिली. पण जुनैदचा असा आरोप आहे की ते साध्या कपड्यात होते. गाडीला नंबर प्लेट देखील नव्हती. त्यांनी कोणतंही वॉरंट दाखवलं नाही, कोणताही लेखी आदेश दिला नाही. यानंतर त्याला आणि त्याच्या एका साथीदाराला जबरदस्तीने गाडीत बसवण्यात आलं. दोघांचे मोबाईल काढून घेण्यात आले, डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली आणि त्यांना कुठेतरी अज्ञात ठिकाणी नेण्यात आलं, असा दावा जुनैद करतोय. जुनैदच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या दिवसांपर्यंत त्याची चौकशी सुरूच होती. पण चौकशीचा विषय काय होता? त्याला वारंवार विचारलं जात होतं, तू गाझियाबादहून रोज जंतर मंतरवर का येतोस? आंदोलकांसाठी जेवण कुठून येतं? तुला पैसे कोण देतं? कोणत्या संघटना तुझ्या मागे आहेत? कोण तुला फंडिंग करतं? यावर जुनैदचं उत्तर होतं की कोणताही गुप्त निधी नव्हता, कोणाकडून देखील रोख पैसे घेतले जात नव्हते. काही लोक ऑफलाईन फूड डिलिव्हरीने जेवण पाठवत होते, काही शेतकरी संघटना अन्न आणत होत्या आणि गुरुद्वारांमधनं लंगर येत होता. म्हणजे लोक स्वखुशीने अन्नदान करत होते. जुनैद आणखीन एक महत्वाचा असा दावा करतो. तो म्हणतोय की आम्ही आंदोलनासाठी कधीही QR कोड ठेवला नाही, आर्थिक देणगी देखील मागितली नाही. माझ्या बँक खात्यात यासाठी 1 रुपया देखील आलेला नाही. तपास यंत्रणांना हवं असेल तर माझं संपूर्ण बँक खातं त्यांनी तपासावं. पण इथंच हे प्रकरण थांबत नाही. जुनैदचा असा आरोप आहे की त्याच्यासोबतच त्याच्या कुटुंबाला देखील त्रास देण्यात आला. त्याच्या म्हणण्यानुसार उत्तर प्रदेश पोलीस त्याच्या घरी गेले, वडिलांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेलं, घरातून आधार कार्ड, बँक पासबुक आणि इतर कागदपत्र देखील घेतली आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा चौकशीसाठी बोलावलं. एवढंच नाही तर मेरठमध्ये राहणाऱ्या त्याच्या बहिणीच्या सासऱ्याला देखील आणि मेहुण्याला देखील पोलीस ठाण्यात बसवून ठेवल्याचा आरोप त्याने केलाय. मात्र पोलिसांची बाजू मात्र वेगळी आहे. गाझियाबाद पोलिसांनी कुटुंबाची चौकशी केल्याचं मान्य केलं आहे, पण त्यांना ताब्यात घेतल्याचं त्यांनी नाकारलं आहे. दिल्ली पोलिसांनी जुनैदच्या कथित ताब्याबाबत अद्याप अधिकृत उत्तर दिलेलं नाही. तर मेरठ पोलिसांनी देखील माध्यमांच्या प्रश्नांना प्रतिसाद दिलेला नाही. जुनैद सांगतोय की चौकशी संपल्यानंतर त्याला अनेक तास गाडीत फिरवलं गेलं. त्यानंतर उत्तराखंडमधील डेहराडून जवळ एका अज्ञात ठिकाणी त्याला सोडण्यात देखील आलं. त्याला असं सांगण्यात आलं की काही मिनिटे डोळ्यावरील पट्टी काढू नकोस आणि 1 तास मोबाईल सुरू करू नकोस. भीतीमुळे त्यानं सुरुवातीला ही घटना कोणाला देखील सांगितली नाही. पण नंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आणि या याचिकेत त्यानं स्वतंत्र चौकशीची मागणी देखील केली आहे. तसेच स्वतःवर आणि आपल्या कुटुंबावर कोणतीही दंडात्मक कारवाई होऊ नये अशी विनंती केली आहे. जुनैदचा असा दावा आहे की त्याच्याकडे काही पुरावे देखील आहेत. राम मनोहर लोहिया रुग्णालयाची पावती, दिल्लीला परत येण्याचं कॅब बिल आणि ज्या भागात त्याला सोडण्यात आलं त्या परिसरातील पोलीस ठाण्याचा फोटो त्याच्याकडे असल्याचं तो सांगतोय. आता या प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न असा उभा राहतो की आंदोलन करणं हा लोकशाहीतील मूलभूत अधिकार आहे. आंदोलनात सहभागी झालेल्यांना पाणी आणि अन्न देणं हा देखील सामान्यतः गुन्हा नाही. मात्र पोलिसांना कायदा व्यवस्था किंवा इतर कोणत्याही संशयावरनं चौकशी करण्याचा अधिकार असतो. पण त्याच वेळी कोणालाही ताब्यात घेताना कायद्याने ठरवलेली प्रक्रिया पाळणं देखील आवश्यक असतं. त्यामुळे या प्रकरणात जुनैदचे गंभीर आरोप आहेत, पण सध्या ते आरोपच आहेत.
दुसरीकडे पोलिसांची संपूर्ण अधिकृत भूमिका अजून देखील समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाचं अंतिम सत्य हे न्यायालयीन चौकशी आणि अधिकृत तपासातनं स्पष्ट होईल. तुम्हाला काय वाटतं? आंदोलनात अन्नदान करणं चुकीचं आहे का? की अशा आरोपांची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे आणि तातडीने ती चौकशी करून पोलिसांना जर जे पोलीस देखील दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे का? तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.